नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापिका संगीता पाडवी, मानसशास्त्र विभाग KTHM कॉलेज नाशिक. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चॅप्टर सेकंड म्हणजेच प्रकरण दुसरे कॉग्नेटिव्ह प्रोसेसेस बोधनिक प्रक्रिया याला सुरुवात करणार आहोत. तर यामध्ये जो आपण टॉपिक अभ्यासणार आहोत तो म्हणजे वेदन. बोधात्मक प्रक्रियेतील पहिला मुद्दा वेदन, त्यालाच सेन्सेशन असे म्हटले जाते. परंतु त्याआधी ही बोधात्मक प्रक्रिया काय आहे ती जाणून घेऊया. तर बोधात्मक प्रक्रियेमध्ये एकूण 3 घटकांचा समावेश होतो. पहिला आहे वेदन, त्याला म्हटले जाते सेन्सेशन. दुसरा आहे अवधान म्हणजेच अटेन्शन आणि तिसरा आहे संवेदन म्हणजेच परसेप्शन. या तिघांची मिळून बोधात्मक प्रक्रिया जी असते ती तयार होत असते. तर बोधात्मक प्रक्रिया म्हणजेच बोध होणे किंवा ज्ञान होणे असे याला म्हटले जाते. तर्क करणे, कल्पना करणे, विचार करणे यांना बोधन किंवा जाणीव असे म्हटले जाते. ही जाणीव व्यक्तीला तिच्या विविध प्रकारच्या वेदन इंद्रियांद्वारे होत असते. आपल्याला वेगवेगळ्या ज्ञानेंद्रियांकडून वेगवेगळ्या प्रकारच्या उद्दीपकांचे ज्ञान होत असते. ज्या घटकांवर आपण लक्ष केंद्रित करतो त्याचे आपल्याला पूर्ण ज्ञान होते. म्हणजेच ज्यावर आपले लक्ष केंद्रित झालेले असते ते जाणीवेचे केंद्रस्थान असते. आपल्याला ज्या जाणीवा होत असतात किंवा जे ज्ञान होत असते ते विविध प्रकारच्या वेदन इंद्रियांमार्फत होत असते. मग ही वेदन इंद्रिय कोणकोणती आहेत ती आपण बघूया. तर वेदन इंद्रिय यांनाच सेन्सरी ऑर्गन्स असे म्हटले जाते. आपण जीवन जगत असताना अनेक प्रकारचे ज्ञान मिळवत असतो. सर्व प्रकारचे ज्ञान आपल्याला आपल्या वेदन इंद्रियांमुळे मिळत असते. ही वेदन इंद्रिय अत्यंत महत्त्वाची असतात कारण ती ज्ञानाची प्राथमिक साधने असतात. त्यांना ज्ञानाची प्रवेशद्वारे असे सुद्धा म्हटले जाते. आजूबाजूच्या परिस्थितीशी समायोजन करणे म्हणजेच ॲडजस्टमेंट करत असताना त्या प्रक्रियेत वेदन इंद्रियांची भूमिका फार महत्त्वाची असते. यामध्ये डोळे म्हणजेच दृष्टी, कान त्याला श्रवण म्हटलं जातं, नाक गंध, जीभ म्हणजेच चव व त्वचा म्हणजेच स्पर्श ही प्रमुख वेदन इंद्रिय आहेत. वेदनाला उद्दीपकात्मक प्रक्रिया असे सुद्धा म्हटले जाते. ही मूलभूत प्रक्रिया आहे. डोळे दृष्टीवेदन करतात, कान श्रवण वेदनाचे इंद्रिय आहे, नाकाला गंधाचे वेदन होत असते व जिभेद्वारे चवीचे वेदन होते, त्वचा हे स्पर्शाचे वेदन करते. अशा प्रकारे वेदन इंद्रियांमधील नसावेग ज्यावेळी उद्दीपित होत असतात त्यावेळी ते नसावेग मेंदूच्या त्या त्या विशिष्ट क्षेत्रात जाऊन पोहोचतात आणि त्यावेळी आपल्याला वेदन हे होत असते. अशा प्रकारे वेदन इंद्रियांचं कार्य आपल्या संपूर्ण शरीर रचनेमध्ये अतिशय महत्त्वाचे मानले जाते. तर मग बघूया नेमकं वेदन होणं काय आहे. तर वेदन यालाच सेन्सेशन असे म्हटले जाते. वेदन प्रक्रियेची व्याख्या. डेफिनेशन ऑफ सेन्सेशन. उद्दीपकाची जाणीव निर्माण करणाऱ्या प्रक्रियेला वेदन असे म्हणतात. वेदन म्हणजे वेदन इंद्रियांमार्फत म्हणजेच सेन्सरी रिसेप्टर्स मार्फत होणारी उद्दीपकाची जाणीव. सजीव प्राण्यांची कोणत्याही उद्दीपकाशी घडणारी प्रथम प्रतिक्रिया म्हणजे वेदन होय. वेदन ही मानसिक प्रक्रिया आहे. वेदन प्रक्रियेमुळे सभोवतालच्या आजूबाजूच्या जगाची प्रत्येकाला जाणीव होत असते. ज्यावेळी वेदन होते, वेदन झाल्यानंतर अवधान घडून येत असते. कधीकधी हे वेदन होण्यासाठी त्याला अर्थ असणे खूप गरजेचे असते. परंतु
किंवा संवेदन ही प्रक्रिया घडून आली नाही तर वेदन हे अर्थहीन असते. वेदन या प्रक्रियेच्या अजूनही आपल्याला काही व्याख्या सांगता येतील. ज्ञानेंद्रियांच्या सहाय्याने व्यक्तीच्या मेंदूला प्राथमिक स्वरूपाचे जे ज्ञान होते त्यास वेदन असे म्हणतात. ज्या प्रक्रियेमुळे आपली वेदनेंद्रिये उद्दीपकाशी प्रतिक्रिया करतात त्या प्रक्रियेला वेदन असे म्हणतात. तर अशा विविध प्रकारच्या व्याख्या आपल्याला वेदन याबद्दल सांगता येतील. वेदन प्रक्रियेचे स्वरूप सांगताना ज्ञान प्रक्रियेची पहिली पायरी म्हणजे वेदन होय असे म्हटले जाते. या पहिल्या पायरीवर प्राप्त होणारे प्राथमिक ज्ञान म्हणजे वेदन. हे ज्ञान ज्ञानेंद्रियांच्या किंवा वेदन इंद्रियांच्या कार्यामुळे आपल्याला प्राप्त होत असते. जसे की डोळ्यामुळे रूप, कानामुळे ध्वनी, नाकामुळे गंध, जिभेमुळे चव आणि त्वचेमुळे स्पर्श ज्ञान होत असते. हे ज्ञान प्राथमिक स्वरूपाचे असते. त्यास कोणताही विशेष अर्थ दिला गेलेला नसतो. कानाद्वारे श्रुतिवेदन होते म्हणजेच श्राव्य वेदन होते. आवाज ऐकू येतो, मात्र तो कसला, कोणता, किती याचे निश्चित ज्ञान आपल्याला मिळालेले नसते. म्हणून वेदन हे अर्थहीन असते. ज्ञानेंद्रियांपासून निघणाऱ्या ग्राहक पेशी संबंधित वेदने केंद्रीय मज्जासंस्थेतील मेंदूमधील प्राथमिक वेदन केंद्रात पोचविण्याचे कार्य करतात आणि तिथे प्राथमिक ज्ञानाची नोंद होत असते. वेदनेंद्रियांचे ज्ञान होण्यासाठी बाह्य उद्दीपकांप्रमाणेच अंतर्गत उद्दीपकही कारणीभूत असतात आणि वेदन ज्ञान म्हणजेच तहान, भूक, वेदना इत्यादी आपल्याला प्राप्त होत असते. वेदन व संवेदन या वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत. अर्थपूर्ण वेदन म्हणजे संवेदन होय, तर अर्थहीन संवेदन म्हणजे वेदन होय. संवेदन प्रक्रिया वेदनांच्या आधारे घडून येत असते, परंतु वेदन व संवेदन या दोन प्रक्रिया इतक्या परस्परांमध्ये समाविष्ट झालेल्या आहेत की शुद्ध संवेदन अनुभवामधून त्या वेगळे काढून दाखविणे हे अत्यंत अवघड काम आहे. लहान मुलांना वेदनेंद्रियांमधून जे ज्ञान मिळते ते बरेचसे शुद्ध स्वरूपाचे असते असे आढळून आलेले आहे. अशा प्रकारे सर्व प्रकारचे ज्ञान आपल्याला वेदनांमुळे मिळत असते आणि म्हणून ही वेदन इंद्रिय अत्यंत महत्त्वाची आहेत. यानंतर आपण पाहूया वेदन प्रक्रियेतील मूलभूत संकल्पना. यामध्ये एकूण 4 संकल्पनांचा समावेश आहे. त्यातील पहिली संकल्पना आहे उद्दीपक, की ज्याला स्टिम्युलस असे म्हणतात. उद्दीपक ही एक प्रकारची ऊर्जा असते जिच्या आधारे आपण वेगवेगळ्या प्रकारचे कार्य करत असतो किंवा वर्तन करत असतो. उद्दीपक म्हणजेच आपल्या आजूबाजूला असणारा एखादी वस्तू असेल, एखादी व्यक्ती असेल की ज्याला अनुसरून आपण वर्तनाद्वारे योग्य ती प्रतिक्रिया करत असतो. उद्दीपकामुळे विशिष्ट वेदनेंद्रियांमध्ये प्रतिक्रिया निर्माण होते. दुसऱ्या शब्दात कोणत्याही वेदनेंद्रियाला उद्दीपित करणारी शक्ती म्हणजे उद्दीपक होय असेही उद्दीपकाची व्याख्या आपल्याला सांगता येईल. उद्दीपकाचे वेगवेगळे प्रकार आहेत, त्यानुसार वेगवेगळी वेदनेंद्रिय उद्दीपित होत असतात. उदाहरणार्थ, एखादा मोठा आवाज झाला तर त्या आवाजामुळे आपले कान उद्दीपित होतात, तर वेगवेगळ्या रंगांच्या छटांमुळे आपले डोळे हे उद्दीपित होत असतात. अशा प्रकारे उद्दीपन होण्यासाठी आपल्यासमोर एखादी वस्तू किंवा एखादी घटना घडणे गरजेचे असते, तेव्हाच एखाद्या वेदनाला अर्थ जो आहे तो प्राप्त होतो आणि आपल्याला संवेदन होत असते. जसे उद्दीपकाचे वेगवेगळे प्रकार आहेत, त्याचप्रमाणे उद्दीपकाच्या शक्तीत किंवा
तीव्रतेमध्ये सुद्धा भिन्नता असलेली दिसून येते. उदाहरणार्थ, आत्ता आपण इतक्यात जे उदाहरण बघितले त्या बाबतीत जर आवाज खूपच लहान असेल तर त्यामुळे आपले कान उद्दीपित होणार नाही व आपल्याला ऐकू येणार नाही. त्याचप्रमाणे रंगही जर फिक्कट असतील, फेंट असतील किंवा एकाच रंगाच्या सूक्ष्म छटा असतील तर त्यामधील भेद आपल्याला दिसणार नाही. म्हणजेच उद्दीपकाची तीव्रता कोणत्याही वेदन इंद्रियांच्या बाबतीत कमीत कमी असेल तरच वेदन इंद्रिय उद्दीपित होऊ शकतात. त्यानंतर दुसरी मूलभूत संकल्पना आहे मानस भौतिकी, सायकोफिजिक्स. उद्दीपकाच्या तीव्रतेचा आपल्या वेदनिक प्रतिक्रियांवर काय परिणाम होतो याचा अभ्यास मानसशास्त्राच्या एका विशेष शाखेत केला जातो व त्याला मानसभौतिकी असे म्हटले जाते. उद्दीपकाची भौतिक वैशिष्ट्ये आणि त्याचा येणारा मानसिक अनुभव यामधील संबंधांचा अभ्यास करणारे मानसभौतिकी हे एक क्षेत्र आहे. वेबर आणि फेकनर या मानसशास्त्रज्ञांनी या क्षेत्रामध्ये काम केलेले आहे. त्यानंतर पुढची संकल्पना आहे वेदन इंद्रिये. याला सेन्सरी ऑर्गन्स असे म्हटले जाते. आपल्या वेदन इंद्रियांनुसार प्रत्येक प्रकारच्या वेदनग्राहक पेशी या विशेष प्रकारच्या पेशी असतात. आपल्या वेदनग्राहक पेशी या अन्य पेशींकडून मिळणाऱ्या चेतापारेषकामुळे म्हणजेच न्यूरोट्रान्समीटरमुळे उद्दीपित होत नाहीत, तर वेदन इंद्रियांच्या स्वरूपानुसार विशिष्ट प्रकारच्या ऊर्जेने त्या उद्दीपित होत असतात. या वेदनग्राहक पेशी म्हणजे विशेष प्रकारच्या चेतापेशी असतात. या चेतापेशी आपल्या चेतासंस्थेचाच एक भाग असतात, पण त्या विशिष्ट ऊर्जेने प्रभावित होत असतात. उदाहरणार्थ, कान वेदनग्राहक पेशी कंपनामुळे, दृष्टी किंवा डोळे ग्राहक पेशी प्रकाशामुळे, स्पर्श ग्राहक पेशी दाब व तापमानामुळे आणि रुची गंधग्राहक पेशी रासायनिक पदार्थाने उद्दीपित होत असतात. त्यानंतर वेदनिक सीमामूल्य, सेन्सरी थ्रेशहोल्ड. भिन्न भिन्न प्रतिक्रिया निर्माण करणाऱ्या दोन उद्दीपकांमधील सीमा दर्शविणाऱ्या उद्दीपक मूल्यास सीमामूल्य असे म्हणतात. तर या वेदनिक सीमामूल्याचे दोन प्रकार सांगितलेले आहेत. पहिला आहे निरपेक्ष सीमामूल्य, त्याला ॲब्सोल्यूट थ्रेशहोल्ड असे म्हणतात. दुसरा आहे भेदनिक सीमामूल्य, डिफरन्स थ्रेशहोल्ड. तर निरपेक्ष सीमामूल्य काय आहे ते आपण जाणून घेऊया. व्यक्तीच्या अंगी वेदन क्षमता असते. या क्षमतेमुळे परिसरातील बदल व्यक्तीला समजू शकतात, परंतु प्रत्येक बदलाचा शोध व्यक्तीला घेता येत नाही. अगदी हलका, अत्यंत कमी भार, अत्यंत कमी मंद प्रकाश व अतिशय कमी आवाज अशा कमी तीव्रतेच्या उद्दीपकांबाबत वेदन इंद्रियांना जाणीव होत नाही. जाणीव होण्यासाठी विशिष्ट तीव्रता त्या त्या उद्दीपकामध्ये असणे आवश्यक असते. अशी तीव्रता म्हणजे ज्या किमान उद्दीपक मूल्यामुळे वेदनेची जाणीव होऊन त्यास प्रतिक्रिया निर्माण केली जाते त्या उद्दीपक मूल्याला निरपेक्ष सीमामूल्य असे म्हणतात. वेदनिक इंद्रियांना जाणवणारा उद्दीपक आणि जाणवू न शकणारा उद्दीपक यांच्यात स्पष्ट अशी सीमारेषा नसते. उद्दीपक अतिशय मंद असतील तर त्यापासून वेदन निर्मिती होत नाही, पण उद्दीपक मूल्य तीव्र असतील तर प्रतिक्रिया निर्माण होते. एका प्रकारातून क्रमाक्रमाने ही मूल्य संक्रमित होत होत दुसऱ्या प्रकारात जातात. प्रतिक्रियांमध्ये जे परिवर्तन होते त्यावरून संख्याशास्त्राच्या दृष्टिकोनातून असे म्हणता येते महत्त्वाचा निर्णय निर्माण करू शकते त्या मूल्यास निरपेक्ष सीमामूल्य असे म्हणतात. ही एक संख्याशास्त्रीय कल्पना आहे. प्रतिक्रिया निर्मिती होणे किंवा न होणे यामधील सीमारेषा स्पष्ट नसते. व्यक्तीनुसार व परिस्थितीनुसार निरपेक्ष सीमामूल्य हे बदलू शकते. या
त्यानंतर भेदनिक सीमामूल्य डिफरन्स थ्रेशोल्ड. जे उद्दीपक मूल्य भेदाचे 50% वेळा भेदबोधन घडवून आणते त्यास भेदनिक सीमामूल्य असे म्हणतात. म्हणजेच दोन आवाजांमध्ये अगदी थोडा फरक असल्यास त्यामध्ये भेद कळत नाही. त्यात थोडी वाढ केली तर काही वेळा तो जाणवतो, तर कधी तो जाणवतही नाही. परंतु त्यात जर अधिक वाढ केली तर मात्र दोन आवाजांमधील फरक निश्चित जाणवतो. म्हणजेच भेदबोधन होण्यासाठी दोन उद्दीपकांमधील भेद विशिष्ट तीव्रतेचा असणे आवश्यक असते. भेदनिक मूल्याची सीमारेषाही निश्चित नसते. ही देखील एक संख्याशास्त्रीय कल्पना आहे. तर अशा प्रकारे या वेदन प्रक्रियेतील मूलभूत संकल्पना आपण इथे अभ्यासलेल्या आहेत. त्यानंतर बघूया वेदन प्रक्रियेची वैशिष्ट्ये, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सेन्सेशन. पहिलं वैशिष्ट्य आहे की प्रत्येक ज्ञानेंद्रिय किंवा वेदनेंद्रिय एकाच प्रकारची माहिती मेंदूला पुरवीत असते. उदाहरणार्थ जसे डोळ्यांना फक्त विशिष्ट अशा तरंगलांबीचेच वेव्हलेंथचेच उद्दीपन होऊ शकते. कानांना विशिष्ट डेसिबलपर्यंतचाच आवाज हा आपण ऐकून घेण्याची आपली मर्यादा असते. त्यानंतर वेदन प्रक्रियेचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे कोणत्याही उद्दीपकाचे उद्दीपन होण्यासाठी त्याची विशिष्ट किमान पातळी असणे गरजेचे असते. त्याला निरपेक्ष सीमामूल्य ॲब्सोल्यूट थ्रेशहोल्ड असे म्हणतात. पहिल्या वैशिष्ट्यामध्ये आपण पाहिलं की प्रत्येक ज्ञानेंद्रिय एकाच प्रकारची माहिती मेंदूला पुरवीत असते. म्हणजेच उदाहरण द्यायचे झाले तर डोळे फक्त प्रकाश किरणांना संवेदनशील आहेत, तर कान फक्त आवाज लहरींना प्रतिसाद देऊ शकतात. दुसऱ्या वैशिष्ट्यामध्ये आपण पाहिले की आपले वेदनग्राही काही मर्यादेपर्यंत प्रतिबंधित आहेत. जसे डोळ्यांना फक्त विशिष्ट अशा तरंगलांबीचे उद्दीपन जाणवू शकते आणि कानांना विशिष्ट अशा डेसिबलपर्यंतचा आवाजच आपण सहन करू शकतो. पुढचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल, जर ज्ञानेंद्रियांना एखाद्या उद्दीपकाचे उद्दीपन सतत होत असेल तर वेदनिक समायोजन सेन्सरी अडॅप्टेशन होते. जास्त काळ त्याच वेदनेचा अनुभव येत असल्याने वेदनग्राही वेदन इंद्रिय त्या उद्दीपकाशी जुळवून घेतात आणि त्याचा अनुभव येईनासा होतो. उदाहरणार्थ जेव्हा तुम्ही एखाद्या कॉफीच्या दुकानात गेलात तर कॉफीचा वास लगेच जाणवतो, पण जर तुम्ही तिथे दिवसभर थांबलात तर कालांतराने तोच वास जाणवेनासा होतो. म्हणजेच त्याची आपल्याला सतत काय झालेली असते, सवय झालेली असते. त्यानंतर सततच्या उद्दीपकांकडे मेंदू हळूहळू दुर्लक्ष करू लागतो आणि त्या वेदनेची जाणीव कमी होते. त्याला सवय संपादन हॅबिच्युएशन असे म्हणतात. जर त्या उद्दीपकात बदल झाला तर मात्र लगेच जाणवतो. उदाहरणार्थ घरी दिवसभर सुरू असलेल्या रेफ्रिजरेटरचा आवाज म्हणजेच फ्रीजचा आवाज बंद झाल्यावर त्याचा आवाज सुरू होतो हे आपल्या लक्षात येते. असे विविध उदाहरण आपल्याला या वेदन प्रक्रियेच्या बाबतीत सांगता येतील. तर अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी बोधन प्रक्रियेतील वेदन हा मुद्दा किंवा वेदन म्हणजे काय, त्याची व्याख्या, त्याची वैशिष्ट्ये, त्यातील मूलभूत संकल्पना आपण सविस्तरपणे अभ्यासलेल्या आहेत. धन्यवाद. थँक्यू.